त्यामध्ये डॉक्टर साहेबांनी निधी आणला आहे, त्याबाबत तुमची भूमिका काय आहे? निधीची संभ्रम निर्माण झालेला आहे. नाही, संभ्रम निर्माण होण्याचा कुठला प्रश्नच येत नाही. कारण का डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे तालुक्याचे विद्यमान आमदार आहेत आणि आमदार जे पत्र वारंवार आमदार साहेबांनी जी विधिमंडळामध्ये मागणी केली, जे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडे मागणी केली, मुख्यमंत्री साहेबांच्याकडे मागणी केली, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जयभाऊ गोरे यांच्या माध्यमातून मागणी केली आणि ही वारंवार मागणी केल्यामुळंच माननीय मुख्यमंत्री साहेबांनी हा निधी बाबासाहेब देशमुख आमदार यांच्या आग्रहास्तव मागणी खातर दिलेला निधी आहे. त्याचं श्रेय दुसऱ्यांनी घ्यायचा काय विषय? आणि पत्रव्यवहार तर त्याला करत असतील, सर्वसामान्य कार्यकर्ता सुद्धा पत्रव्यवहार करतो. जर पत्रव्यवहार करून जर निधी येत असता तर मी त्यांना शुभेच्छा देतो. कोण म्हणत असेल आमच्या पत्रावर झाला तर माजी आमदार किंवा माजी मंत्री असेल किंवा काय, त्यांचा पत्राला कुठल्याही प्रकारची किंमत तिथं त्या ठिकाणी नसते. विद्यमान आमदारांनी मागणी केल्यानंतरच निधी या ठिकाणी सरकार देत असतं. किती निधी आला साधारणपणे? निधी आपला 3,42 कोटी हा रस्त्यासाठी निधी आलेला आहे आणि दुसरा स्वतंत्र 7 कोटी आणि 3 कोटी असा 10 कोटी, म्हणजे जवळजवळ 352 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आमदार साहेबांनी डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या मागणी तो राज्य सरकारने या ठिकाणी दिलेला आहे. तालुक्यातल्या जनतेला काय निधी संदर्भात आव्हान तुम्ही करणार आहे? नाही, तालुक्यातल्या जनतेला, तालुक्यातील डॉक्टर साहेब आमदार साहेबांनी अधिवेशनापूर्वी सुद्धा या ठिकाणी जनतेला आवाहन केलेलं होतं. जनतेने आपले प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आणि ते प्रश्न विधानसभेमध्ये प्रकर्षानं मांडून सरकारशी चर्चा करून त्या बाबतीतचा निधी जास्तीत जास्त कसा निधी खेचून आणता येईल तालुक्यामध्ये, त्या बाबतीत त्यांनी